ह्याची आयडिया चांगली आहे. हे अशी आयडिया केली पाहिजे. लय पकडले. अरे अबो केवढा मोठा आहे. बोईट आहे ना? बोईट नाही, खवल आहे. आमचा आतमध्ये हिऱ्यांचा दगड भेटला. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज खेडला पुन्हा आलो आहे आणि रात्री अचानक भयानक प्लॅन झाला खेडला जायचा. तर आता पुन्हा खेडला आलो आहे. म्हणजे माझे स्कूल फ्रेंड आहेत वगैरे, त्यांचा अचानक प्लॅन झाला, त्यामुळे मला सांगितलं आणि निघालो मी फटाफट. आणि खेड म्हणजे मागच्या वेळी आपण जिथे राहिलेलो, जिथे कोंबड्यांची कुक्कुटपालन वगैरे मित्रांनी चालू केलं, त्यांच्या इथे आलो आहे आपण. म्हणजे सत्याच्या इथं किरण आणि सत्या दाखवतो तुम्हाला आतमध्ये. किती ह्याच्यातला संपल्या कोंबड्या? 15 संपल्या. या तेवढ्याच वाटतं काय तेवढ्या? नाही नाही, म्हणजे साईज मोठे झाले तरी थोडाफार झालं. आणि हे सकाळी जाऊन ना मासे बिशे पकडायला जाऊन आले आणि मला उठवते. मला वाटलं असं टाईमपाससाठी उठवत आहेत आणि उठून बघतोय तर खरंच मासे पकडून आणलेले. कुठले मासे आहेत ते? कंडाळी, दांडाळी. हे पहिल्यांदा बघितले मी. छोटेच असतात. आपल्याला माळ्याचे मासे पकडायचे होते. माळ्याचे ते आता दुपारी जाऊया. ओके, दुपारी पुन्हा प्लॅन आहे माळ्याचे मासे पकडायला जायचं. तर हेच ते मासे पकडून आणले. हे मी पहिल्यांदा बघतोय कुठले मासे आहेत ते. कधी ट्रेस नाही गेलेत आणि खेकडे पण त्यांना अचानक भेटलेले. कंटिन्यू पाऊस आहे. रात्री पण जेव्हा निघालो ना तेव्हा पण पाऊसच होता चालू. दुपारी बघू कसं मासे पकडायचा प्लॅन होतोय आपला. तर हा सतीश जो मुंबईला असतो आणि मित्र माझा खास. आणि शाळेत असताना खूप आम्ही मस्त मजा केलेली आणि अजून पण आम्ही शाळेतले 5-6 मित्र आहेत ते अजून पण एकत्र जातो. अरे ते फ्रेश होतात तो घरी. जागा पकडली लगेच. कोणाला? तो सध्या आजारी आहे. बायकोचा ताप आलाय. बायकोचा ताप आलाय. अजून तुमच्या कुठल्या कुठल्या मित्राला बायकोचा असा ताप येतो? हा पहिल्यांदा ताप बघितला आम्ही. सकाळी उपमा. ये बस इकडे काकडे रे खाली का बसलो. खेड मार्केटला चाललो काहीतरी सामान वगैरे घरगुती जेवायला वगैरे सामान आणायला. त्यासाठी कुठं थांबायचं? त्याला मागे टाकायला घे इकडे. इकडे तर सकाळी जे मासे पकडून आणले त्याचं वाफून घेतलेत आणि आता फ्राय करणार. आणि 3 खेकड्याचं कालवण बघा आमच्याकडे तेवढं झालं. धरणावर चाललोय मासे पकडायला. बघूया किती मासे मिळतात. इकडे असे या, इकडे खिडकीतनं बाहेर. तिकडे झिल्याची तयारी चालू आहे, ती बघूया आपण. 2 मिनटं थांबा. तर असा झिला वगैरे तयार केलाय. बघूया किती मासे मिळतील सकाळी. हो, आज अमावस्या पण आहे आणि आज खेकडे किंवा मासे जास्त भेटतील अशी अपेक्षा आहे. काय पाहिजे? हा, तर आम्ही चाललेलो आहे आता मच्छी पकडायला. हा आहे झिला आणि तो आमचा हिलेडूला. सेनापट्टीचा. अजून एक काय मच्छी भेटली नाही तरी वन्स मोर बोलतोय. आता त्याला झिल्यात आता एक तर मच्छी तरी आणू नाही तर झिल्यात त्याला तरी बांधून आणू. आमचा एकच ठरला आता, एक तर झिल्यात मच्छी तरी आणू नाही तर नेल्सन मंडेला भेटू संडेला. सकाळी कशी नाव आणलं कसं? मग खाल्ले पण हा एकटा. तुला देईन मी आता उद्या. आता हे सगळे मित्र बघ किती आहेत ते. हा मित्र बघ किती आले सोबत. सारं मुंबईसनं आणलेस? हा, सारं मुंबईसनं आणलेस? मग मुंबईच वाटणार मासा पकडायला. आणले सकाळी. त्याला टाक जाळीत. त्याला बरोबर गोली पाहिजे. नको घरी की गेला खाली. ए अरे बॅटरीची पिशवी टाकलीस माझी. नाही आहे
पकडले फक्त एवढाच हितला म्हणजे हे असं व्यवस्थित. बाकी खाली काय काटा बिटा नाही. दगडी सांभाळ. तिकडं गर्दी व कसली आहे त्या कोपऱ्याला. सकाळी तर जत्रा लागलेली इकडं. हा धरण समोर फॉग बघ असलं त्या जमा झालंय पूर्ण. सगळे घाण केला मला. चल हा चला आता आले तू. चल नाही रे आता ही मागशी एक पकडलं बघितलं ह्याच्यात चुकल्या. ठीक आहे. बूंद बूंद से पेट भरत आहे. ह्याची मजा चालू आहे जॅकीची ती बघ. जॅकी करतोय माझ्या वल्गनीची मजा घेतोय. जॅकी घेतोय वल्गनीची मजा. चल चल जॅकी घेतोय वल्गनीची मजा. लावड्या परत जाशील आर्थर रोडला. ए बघ घाण केलं ना काय. हा परत आर्थर रोडला जाईल अंडे लावायला. जॅकीला नको सोडूस. खोल जॅकीला नको सोडूस. कुठं काय आले आलेत दोन तीन छोटे छोटे आलेत. घ्या 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 चला. हलवायचं पडलं. नेवटे आला. हा बघ पायाखाली मोठं आहे. पाया लागून माझ्या. ह्याची आयडिया चांगली आहे. हे अशी आयडिया केली पाहिजे. लावलाय जामून चला कुठं आता कुठं टाइम वेस्ट करायचंय. आपण आता जाऊयात खेकड्यांना. खेकडे काय मासे भेटत नाही. जाप मारलाय आमच्या धरणावर. काय एक पण मच्छी भेटत नाही. ओके सगळे बाहेरचे दापोलीवर लोक खेकडे पकडायला चाललो. ही लोक दापोलीवर आले इकडं. आम्ही उन्हाळ्यामध्ये दापोलीला जातो. खेडवरून चिपळूणवरून दापोली एन्जॉय करायला. समुद्रामध्ये. हो समुद्रावरले आमच्याकडे येतात मच्छी पकडायला पावसाळ्यात. दाखवा किती पकडले. अरे बापरे लय पकडले. अरे अबो केवढा मोठा आहे. बोईट आहे ना. नाही खवल आहे आमचा पड. जाऊ दे. पिशवी भरली यांची. तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे खेडमधला. आणि काल व्हिडिओ अर्धवट राहिली. काल खेकडे पकडायला आपल्याला जायचं होतं पण ते कॅन्सल झालं रात्री प्लॅन. आणि काल अमावस्या होत्या म्हणून आम्ही कॅन्सल केला प्लॅन तो. तर आता सगळं हे खेकड्यांचं सामान घेतलं आहे. बघू कसं पकडा. इकडची टेक्निक बघूया. कसं असं गोड असतं काय. मग आळू नाही खाल्लास कधी. नाही नरम आहे. हो पिकलाय तो. हा पिकलं आहे. धुवून घ्यायला थोडा हे लागले. धुवून आपण पिकलेलं आहे काय. पिकलाय ना. 2 स्पॉट शोधले आम्ही. त्यातलं एक स्पॉटवर गेलेलो तर तिथे पाणी नव्हता. त्यामुळे या दुसऱ्या स्पॉटवर आलो. घरापासून कमीत कमी 15-20 मिनटं चालत. आणि पाण्याचा आवाज इथपर्यंतच येतोय. म्हणजे पाणी आहे. इकडं नाही भेटला तरी चालेल. हां
याला आंघोळ घालायची. डाकू मासा आहे. डाकू माशाला पकडू. ऐकून घ्यायचे. मुंबईचे आलोय इथे मासे जास्त आहेत ते पकडते खेकडे आणि मासे जास्त आहेत. आरामात उतर. समोर मस्त धबधबा चालू झालाय. है? थोडा आंबट सारखी चव आहे. थोडा पाऊस पण लागला. हे टाकून जास्त नको खाऊ. प्रोसेस चालू आहे. मागच्या वेळी आम्ही अशी पकडलेली महाबळेश्वरला गेलो तेव्हा. आतड्या अशा लावलेल्या आणि खेकड्यांच्या बिळाच्या इथं ठेवलेल्या. तिकडे आपोआप वासाने यायचे. तसंच आहे ना? चला आपण तोपर्यंत ह्या धबधब्याखाली आंघोळ घालू. चला तिकडे धबधबा आहे. हळू आहे, पाय झटकल डायरेक्ट घसरगुंडी. काम तर असं का उलट चाललंय. मोबाईल आहे का दिसत? हे मोठं सामान आहे. मोबाईलपेक्षा महाग. गायच्या अरे डोला रे डोला रे. अरे काय आज पाऊस जरा कमी झालाय. तर कंटिन्यू पाऊस पडत होता सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तर आता ते ट्रॅप लावायला चाललंय आपलं. जा सध्या घेऊन ये. समोर मळ्याचे मासे आहेत, वरती चढतात. थोड्या वेळाने आपण तिकडे झिला लावूया, बघूया किती येतो. तर आपलं जाळं आलंय. आईजली खोल आहे. हा हिरवा भेटला बघा. एक पाणी इथे खोल आहे. हा वर कसा जायचा? अरे वा. पकड. असं उलटा करूया. ती घांडी नाही काय ती नंतर काढू. आपल्याला आता कुठं जायचं आहे? खाली इथं नाही भेटत आहेत. आणि त्या काट्या कुठे आहेत? दोन तिथं वर आहेत. ओके. ते काट्यांवर येत नाहीत. तर आता हाताने पकडायला पुढे चाललोय. काट्या तिथेच ठेवल्या आणि रात्री पुन्हा एकदा येऊया. एक मोठा एकच आला एवढा मेहनत करून. एवढं माझे येत नाहीत लवकर. हा कुठला मासा? चांदी चांदी मासा. करवंद बघा पूर्ण पिकलेली आहेत. गोड आहेत काय बघूया ना. गोड आहेत.
लागेल उगा सोलल बिलल नको बोलू ना, शांत बस. अरे अरे लागेल हे भाई. हे कुठला मसाला आहे हा? कुठल्या भाजीत बीट टाकतात? हर्बल मसाला कमी भेटले. एक वेळ तर जेवण होईल एका माणसाचं. झाला आल्यासारखा काहीतरी भेटला. खालच्या पायरीवर जायला लागलं. कमीत कमी 1.5 किलोचा बेडू काय तिथं. घेऊन ये वर त्याला. सोडा आताच राहून राहून एकदम हे झालं. थांब 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 पकड हातात. ऐक हो कसला आहे तुझ्या आईला. थांब तुझा फोटो काढून दे. नाही आहे पहिला सांगतोय. हां हां ओके जमा राहतो. बघा त्याला काय आम्हाला माहितीच नाही. फिमेल आहे फिमेल. थंड आहे पाणी. काम कर ना आता. एकच म्हणलं चल पुढे ये. हे घेऊ पुढं पुढं जा. धुतून निघल काय ते. दोन थोडी खायची, काशीच खायची. चिकट तोंडात चिकट होईल ना. गाठार आहे आपलं तोंड म्हणजे. एवढे असं झाडं तोडतील ना माझा शिवाय घालतील लोक. आतमध्ये हिऱ्यांचा दगड भेटला. तर आज पुन्हा मळ्याचे मासे खायचा योग आलेला आहे आणि ते पण आज विकतच आणलेले आहेत. चला आज पुन्हा मळ्याचे मासे खाऊया.